महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या व्यक्तिमत्वांमध्ये वेगवेगळ्या छटा आहेत असे अनेक राजकारणी आहेत. वरून एक, आतून एक, दिसायला राम, वागण्यात मात्र रावण, असेही अनेक लोक आहेत. पण सोयीनुसार आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलण्यात जे वाकबगार असतात त्या नेत्यांमध्ये एक महत्त्वाचं नाव घेता येईल, ते म्हणजे शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे. यांच्या शांत संयत चेहऱ्याआड एक कर्तव्य कठोर राजकारणी दडलेलं आहे. हे आपल्याला बहुधा दिसून येत नाही. मस्करी नाही करत आहे, असं आहे. आता शरद पवारांनी सांगितले की ते काय राजकारणी नाहीत, त्यांना राजकारण काही कळत नाही. पण त्यांना किचन कॅबिनेटमधलं बरंच काही कळतं, त्यामुळे ते राजकारणी आहेत. त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात, पण ते आपल्या चेहऱ्यावरच्या रेषांमधून हे सगळं दिसू देत नाहीत. कारण काय आहे की मातोश्री आणि शिवसेना उभाटा या वर्तुळात, किंबहुना युनायटेड शिवसेना म्हणजे अखंडित शिवसेना असताना ज्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर अथवा उद्धवजींच्या खाजगी बैठकीत प्रवेश करता आला आहे त्यांना विचारा. किंबहुना आज किंबहुना जरा जास्तच येते नाही का, तर किंबहुना असे काही प्रसंग घडतात जेव्हा एक पक्षप्रमुख आपल्या शिलेदाराची समजूत काढत असतो. त्या प्रसंगी मुळातच अशा प्रसंगांची संख्या फार कमी असते. निवडणुका आल्यावरच असे प्रसंग घडतात, कारण पक्षप्रमुख हे कधी कुठल्या सैनिकाच्या घरी दुःखद प्रसंग घडला म्हणून त्याचं सांत्वन करायला गेल्याचं आपल्याला आठवत नाही. समजूत काढणं वगैरे तर लांब राहिलं. सुमंत रुईकर आठवतोय का तुम्हाला? तोच सुमंत रुईकर, आपल्या संभाजीनगरमधला एक वृत्तपत्र विक्रेता सुमंत रुईकर, कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांना दैवत मानणारा. ओघानेच सुमंत रुईकरला आपल्या देवाची पोरं म्हणून उद्धव आणि आदित्य यांनाही देवत्व बहाल करून त्यांच्याही पायी निष्ठा व्हाव्या लागल्या होत्या. मावा आघाडीचं जे सरकार होतं त्या सत्ता काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांना बरं वाटावं यासाठी हे रुईकर पायी चालत तिरुपती बालाजीला जाण्याचा नवस बोलून बसले होते. तर हा नवस पूर्ण करण्यासाठी ते निघाले खरे, आणि त्या प्रवासाच्या दगदगीनं त्यांचा जीव घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं रुईकर हे जग सोडून गेले, पण त्यांचा शव त्या प्रवासातून संभाजीनगरला परत आणणं, त्यांचा अंत्यविधी करणं, या सगळ्याच गोष्टीत कुठेही ते ठाकरे घराणं सहभागी नव्हतं, ज्यांच्यासाठी रुईकरने आपला जीव गमावला होता. गरिबीत जगणाऱ्या रुईकरचं कुटुंब उघड्यावर पडलं. असाच एक शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर घोषणा देत आलेल्या जमावापैकी एक जण, तो शिवसैनिक तिथं जीवाच्या आकांताने त्या घोषणा देता देता तिथेही त्याला असाच हृदयविकाराचा झटका आला. तो तिथे कोसळला. त्याला पुढे इस्पितळात दाखल केलं गेलं. तिथे तो अल्लाह को प्यारा हो गया. पण त्याच्या काही ठाव ठिकाणा वर मातोश्रीत बसलेल्या पक्षप्रमुखांनी घेतला नाही. तर रुईकरचंच म्हणाल तर गरिबीत जगणाऱ्या रुईकरचं कुटुंब त्याच्या जाण्यामुळं उघड्यावर पडलं. आता त्या रुईकरने कर्ज काढून अर्धवट बांधलेलं घर पूर्णत्वास न्यायचं होतं. मुलांची शिक्षणं बाकी होती. अशात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे हे धावून आले. त्यांनी शिवसेनेच्या वतीनं सुमंत रुईकरच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. संभाजीनगरला स्वतः गेले. अर्ध्यात जे बांधून झालेलं घर जे होतं ते पूर्ण बांधून घेतलं. कुटुंबियांच्या पुढच्या आयुष्याची तजवीज करून दिली. पण दरम्यान मातोश्रीवरचे ठाकरे काही साधं फोन करून सुद्धा सुमंत रुईकरच्या पत्नीला, मुलाला धीर देऊ शकले नाहीत. हे जे तयार झालेलं घर होतं त्याची चावी त्या कुटुंबियाच्या हाती देताना शिंदे जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांनी फोन लावला मातोश्रीवर. जबरदस्तीनं लाईनवर आधी रश्मी वहिनी आल्या, मग त्यांना सांगितल्यानंतर उद्धवजी. तर हे असं आहे मित्रो. सुमंत रुईकर हे एकच नाव नाही आहे महाराष्ट्रात ज्यांना आपल्या निष्ठा ठाकरे घराण्याप्रती वाहिलेत. अनेक जण असे आहेत जे मातोश्री इतकंच आधीचं कृष्णकुंज आणि आताचं शिवतीर्थही पूजतात, कारण तिथेही एक ठाकरे राहतात. असो, हे काय ठाकरे कुलोत्पन्न पुराण नाही आहे. तर मला तुम्हाला एक विचित्र योगायोग समजावून सांगायचं. काय आहे तो योगायोग हेच आता पुढच्या काही मिनिटात मांडतो. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रो नमस्कार. तर या पूजनीय राजघराण्यांचे सरदार जे आहेत त्यांची स्वार्थी वृत्ती कशी वेळोवेळी सच्च्या सैनिकांची कोंडी करत आलेली आहे त्याची काही उदाहरणं मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. बरं, हे करत असताना समोरच्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याचं कसब मात्र यांच्याकडे जबरदस्त आहे हे सुद्धा स्पष्ट होतं आहे. पहिला प्रसंग आपल्या ठाण्यातले शिवसेनेचे पदाधिकारी जे आता खासदार आहेत, नरेश मस्के. 2014चा प्रसंग असावा. त्यांना विधान परिषदेवर पाठवायचं की विधानसभेवर, हा खल सुरू होता. सेना भाजप स्वतंत्र लढत होती, युती तुटली होती. नरेश मस्केंना विधानसभेची तिकीट देता येत नाही असं दिसत होतं.
मग त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना परिषदेचं गाजर दाखवायचं होतं. म्हस्के हे किती कॅपेबल उमेदवार आहे हे त्यांनी लोकसभेला दाखवून दिलेलं आहेच म्हणा. पण तेव्हाही त्यांच्या नाराजीनं अधिकृत उमेदवाराला फटका बसू शकेल याची धास्ती पक्षप्रमुखांच्या मनात होती. नको नको ते विचार मस्केंबद्दल त्यांच्या मनात येत होते. आता काही नेते असतात फटकळ, पोटात एक तोंडात एक असं नसतं त्यांचं राज ठाकरेंसारखे. त्यांच्या फटकळपणाचा मला आलेला अनुभवही मी तुम्हाला सांगेन कधीतरी. पण काही लोक ना फटकळ नसतात, हे कातडी बचाव आंदोलनवाले असतात. समोरच्याला दुखवायचंही नाही आणि त्याची व्यवस्थित वाजवायचीही असते. हे कसब आपल्या पक्षप्रमुखांच्या ठायी असल्यानं त्यांनी एक नवा फंडा वापरला. तेव्हापासूनच सुरुवात झालेली आहे, त्यांनी केलेली आहे. मस्केंना तिकीट नाकारून दुसऱ्याला दिलं तेव्हा मस्केंना भाजपकडूनही ऑफर आली होती की AB फॉर्म तुमच्या नावाने रेडी आहे, या भाजपमध्ये पक्षप्रवेश करा आणि फॉर्म भरा. कट्टर शिवसैनिक, दिघे साहेबांचा शिवसैनिक असलेल्या मस्केंनी ही ऑफर नाकारली. पण या गोंधळात सेनेचा उमेदवार पराभूत झाला आणि भाजपचा जिंकला. जेव्हा ही अंदर की बात मस्केंच्या एकनिष्ठतेबद्दलची मातोश्रीवर पोहोचली तेव्हा उद्धवजींनी मस्केंना फोन केला. नरेश, माझी चूक झाली, मला माफ कर. चक्क पक्षप्रमुख असं बोलत आहेत म्हटल्यावर मस्के न रमले. हेच मस्के एकदा मातोश्रीवरच उद्धवजींना भेटले होते, तेव्हा त्यांनी पुन्हा तोच प्रसंग रिपीट केला. तुला उमेदवारी द्यायला हवी होती, जिंकून आला असतास, पण जाऊ दे, आता पुढचा आमदार तूच. विधान परिषद लागली होती. साहेबांच्या बोलण्यावर सहसा कोणाचा विश्वास बसत नाही, म्हणून यांनी आतून पाण्याचा भरलेला ग्लास मागवला. लोकांना वाटलं ताण लागली, पाणी प्यायचे की काय. पण त्यांनी त्या ग्लासवर हात ठेवून मस्केंना वचन दिलं की तुला मी आमदार बनवणार. काहीच दिवसात परिषदेचे उमेदवार जाहीर झाले, सेनेची यादी आली, पण त्यात मस्केंचं नाव नव्हतं. पाण्यावर हात ठेवणं हा फार्स होता, नौटंकी. मागच्या आठवड्यात पालघर जिल्ह्यातल्या एका मोठ्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एका नेत्याला मी भेटलो होतो. तर गप्पा मारता मारता त्यांच्याकडून एक किस्सा ऐकायला मिळाला. उद्धवजींनी या नेत्यालाही असंच काहीसं वचन दिलं होतं. ते देताना त्यांनी यावेळी आतून साखर मागवली आणि ती साखर जी होती ती या नेत्याच्या हातावर देत सांगितलं की ही साखर घे, यावेळेला पक्षाला मदत कर, पुढच्या वेळेला तुझा विचार पक्ष नक्कीच करेल. पण या नेत्यानं अख्खा समाज, त्या समाजाची 50-60 हजार मतं शिवसेनेला मिळून दिली मागच्या निवडणुकीत, म्हणजे महायुतीला मिळवून दिली. पुढचं तिकीट काय त्यांना मिळालेलं नाही आहे आताही. अगदी काल परवा कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये उबाटाचे माजी जिल्हा प्रमुख सदानंद थरवळे यांनी राजीनामा दिला. कारण काय तर सेना फुटल्यानंतर याच मंडळींनी उबाटांच्या सोबत राहत एकनाथ शिंदेच्या विरोधात किल्ला लढवला होता. पण या अशा निष्ठावान लोकांना डावलून शिंदे गटातून परत आलेल्या दीपेश म्हात्रेला उमेदवारी दिली गेली उबाटाकडून. जेव्हा डोंबिवलीत आणि कल्याणमध्ये शिंदे ठाकरे गटात संघर्ष जो होता ना तो कडवा होता, तेव्हा जे ठाकरेंच्या सोबत होते त्यांना युवराजांनी म्हणजे आदित्य ठाकरेंनी आणि स्वतः उद्धवजींनी डोंबिवलीत येऊन चुचकारलं होतं. वा वा, काय काम करताय. तेव्हा थरवळांना त्यांच्या 35-40 वर्षांच्या एकनिष्ठतेचं बक्षीस मिळणार असं खुद्द पक्षप्रमुख बोलले होते. आता थरवळांच्या हातात तिथलाच एखादा नारळ वगैरे तर ठेवला नव्हता ना, की या नारळाची शपथ, पुढचे आमदार तुम्हीच. नक्की काय घडलं होतं त्यावेळेस? पाण्याच्या ग्लासावर हात ठेवला होता, साखर उचलली होती, की नारळावर हात ठेवला होता, माहीत नाही. पण थरवळ त्याबद्दल अजून काहीच बोललेलं नाहीत नेमकं काय झालं होतं, त्यामुळे तो विषय मागेच पडला आहे. पण ज्येष्ठ आणि एकनिष्ठ अशा सैनिकाला डावलून ऐनवेळी दीपेश म्हात्रेला उमेदवारी का दिली हे मात्र गुलदस्त्यातच आहे. मातोश्रीवरच्या बालदार चोपदारांना निष्ठा म्हणजे काय याच्याशी कुठलंच काही देणं घेणं नसतं. ते कशाचे खातात हेही माहीत नाही, फक्त आपला स्वार्थ साधायचा. नारायण राणेंनी मागे एक आरोप केला होता की हे लोक शिवसेनेची उमेदवारी देताना आर्थिक व्यवहार करतात, खोकेपेट्या घेतल्याशिवाय तिकीट मिळतच नाही. त्या आरोपाला पुष्टी मिळेल असंच वागणं आणि वातावरण हे या घटनांमधून जाणवते. मित्रो, हे बंद खोलीत पाणी, साखर, नारळ हातात घेऊन आणाभाका घेतात, ज्या सहसा बाहेर कोणी जाहीर करत नाही. शिवसैनिक पण जी वचनं दिलेली नसतात त्याबद्दल मात्र हे ऊर बडवत असतात. अमित शहांनी यांना बंद खोलीत खरंच नारळावर हात ठेवून वचन दिलं होतं की थेट नारळच दिला असेल हातात, याबद्दलही साशंकता निर्माण होते. जे स्वतः वचनाला जागत नाहीत, भौतिक वस्तूंचाही त्यावर हात ठेवून अपमान करतात, त्यांच्या लेखी शिवसैनिक आणि त्यांच्या निष्ठा किंवा त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांची पात्रता याची खरंच काही किंमत असेल का? विचार करा. अशा भंपक राजकारण्यांनी लोकशाहीचे तर पार धिंडवडे काढलेले आहेत, पण यांनी यांची विश्वासार्हताही गमावलेली आहे. यावर आपलं काय मत आहे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा.
मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.